श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. महादेव सांगतात, श्री गणेश दुःखहर्ता यांची पुराणात असलेली पौराणिक ही कथा ऐकल्याने मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होते आणि गरिबी आयुष्यातून कायमची निघून जाते. अडकलेली कामे पूर्ण होतात. तसेच ही कथा सर्व आजार, मोठे रोग, भयंकर दुःख, शत्रू नष्ट करते. या कथेला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांचा आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा पवित्र व्हिडिओ लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेश टाईप करायला विसरू नका. तुमची मोठी मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. या कथेच्या शेवटी नशीब बदलणारे, भाग्य बदलणारे, करावयाचे चमत्कारिक उपाय आम्ही सांगितलेले आहेत. त्यामुळे कथा पूर्ण ऐका. अपूर्ण कथा सोडून जाऊ नका. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट. भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहतात. एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वतीला स्नानाला जायचे होते. तिने आपल्या कक्षाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकरी नेमला. तिने स्वतः मातीपासून एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली. आपल्या मंत्रशक्तीने तिने त्या मूर्तीत प्राण आणून मुलाला जिवंत केले. जिवंत झाल्यावर त्या मुलाने तिला मनापासून नमस्कार केला. तिने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले, तू माझा मुलगा आहेस. तुझे नाव गणेश. गणेश म्हणाला, आई मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. गणेशला खाण्यासाठी तिने लाडू, मोदक असे अनेक चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले. गणेशला फार आनंद झाला. तो त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागला. पार्वतीने त्याला सांगितले, गणेश मी माझ्या कक्षात आंघोळीला जात आहे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. इथेच थांबून लक्ष ठेव. गणेश म्हणाला, हो आई, मी लक्ष ठेवीन. कोणालाही आत सोडणार नाही. पार्वती आत गेली. काही वेळातच कैलास पर्वतावर महादेव परत आले. ते पार्वती असलेल्या कक्षाकडे जाऊ लागताच गणेशाने त्यांना अडवले. थांबा, आत जाऊ नका. माझी आई आत गेली आहे. तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे. तुम्ही इथेच थांबा. शंकर म्हणाले, अरे मुला, हा माझाच कक्ष आहे. मी पार्वतीचा नवरा. मला मनाई नसेल केली तिने. तू वाट सोड. गणेश म्हणाला, तुम्ही म्हणालात तसे असेल, पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हते. कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे सांगितले होते. त्यामुळे मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. शंकराचा सेवक नंदी मध्ये पडला. तो म्हणाला, अरे मुला, तुला माहीत नाही, हेच या कैलास पर्वताचे अधिपती आहेत. हे त्यांचेच निवासस्थान आहे. तू त्यांना अडवण्याची चूक करू नकोस. गणेश म्हणाला, तुम्ही कोण? नंदी म्हणाला, मी महादेवांचा सेवक. गणेश म्हणाला, तुम्ही कधी महादेवांनी केलेली आज्ञा मोडाल का? नंदी म्हणाला, असे कसे होईल? माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा विचारही करू शकत नाही मी. गणेश म्हणाला, मग तुम्ही मला माझ्या आईची आज्ञा मोडायला कसे सांगता? मलाही तिची आज्ञा मोडायची नाही. तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा. मी कोणालाही आत जाऊ देणार नाही. वाद वाढत गेला, पण गणेश काही ऐकत नव्हता. त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती. शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले. महादेवांच्या कोपाची सर्वांनाच भीती वाटते. त्यांनी क्रोधित होऊन तिसरा डोळा उघडला तर समोर येईल ते भस्म करतात. सर्व जगाचा विध्वंस करण्याची त्यांच्यात शक्ती आहे. त्वरेने सारे देव, ब्रह्मा, विष्णू, महेश स्वतः तिथं हजर झाले. त्यांनी सुद्धा गणेशाची समजूत काढली, पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता. महादेवांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले त्रिशूल गणेशावर फेकले. एका क्षणात गणेशाचा शिरच्छेद झाला आणि मस्तक हवेत दूरवर उडून दिसेनासे झाले. शंकर त्याला ओलांडून आत जायला निघाले. तोच पार्वती बाहेर आली. गणेशाचे मस्तकहीन शरीर पाहून तिला धक्का बसला. तिने प्रचंड आक्रोश केला. तिला घडलेला प्रकार समजल्यावर तीही फार क्रोधित झाली. तिने शंकराला आणि उपस्थित सर्वांना जाब विचारला. गणेश माझा मुलगा होता. मी त्याला निर्माण केले होते. तो माझ्या आज्ञेचे पालन करत होता आणि त्याने हे तुम्हा सर्वांना सांगूनही तुम्ही त्याला मारलत. एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात. काय चूक होती त्याची? शंकर आता नरमले होते. देवी, आम्हाला क्षमा कर. आम्हाला गणेशबद्दल माहीत नव्हते. तो माझी वाट अडवून बसला होता. त्यामुळे मी क्रोधित झालो. माहीत असो वा नसो, तो एक लहान मुलगा होता. त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम नको? तुझे बरोबर आहे देवी. आम्हाला आता फार पश्चाताप झाला आहे. त्याचा काही फायदा नाही. तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल.
मला माझा मुलगा हवा आहे. ते आता कसे शक्य आहे देवी? आमच्या त्रिशूळाने गेलेला जीव परत कसा येईल ते मला माहीत नाही स्वामी. मला माझा मुलगा हवा आहे, एवढंच मला ठाऊक आहे. तुम्हीच बघा कसं आणायचं ते. शंकर विचारात पडले. शेवटी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी आपल्या सेवकांना आदेश दिला की त्यांना रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शिर आणावे. त्यांच्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बालहत्ती. त्यांनी त्याचे शिर आणले. महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शिर गणेशाच्या शरीरावर जोडून गणेशाला पुन्हा जिवंत केले. गणेशला सर्व देवांनी आशीर्वाद दिले. महादेवांनी देवांमध्ये प्रथम पूजनाचा मान गणेशाला दिला. त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाला वंदन करतात. प्रथम ईश्वर म्हणून त्याचे एक नाव प्रथमेश आहे. गजाचे आगमन म्हणजे आनंद म्हणजे शिर असलेला देव म्हणून गजानन असेही नाव आहे. गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती ही नावे आहेत. प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. गजाचे मस्तक असलेला गणपती बुद्धीचा देव आहे. अशा या गणपतीची बाप्पाच्या जन्माची ही विलक्षण कथा. कथा नंबर 2. आता आपण 2 नंबरची कथा बघूया, म्हणजे पुढील कथा बघूया. परशुराम किंवा कुऱ्हाडीचा राम हा भगवान विष्णूचा 6वा अवतार होता. असे मानले जाते की ते खरोखर कधीही गेले नाहीत, परंतु तरीही ते पर्वतांमधील एका गुप्त गुहेत पृथ्वीवर ध्यान करत आहेत. भगवान शिवाने परशुरामाला त्यांचे कार्य पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी कुऱ्हाड दिली होती. जेव्हा परशुरामाचे कार्य संपले तेव्हा त्याने शिव राहत असलेल्या कैलास पर्वतावर कुऱ्हाड परत केली आणि त्याचे आभार मानले. पण गूढ पर्वतावर त्याला गणेशाने त्याचा मार्ग रोखलेला दिसला. भगवान शिवाने आपल्या मुलाला कैलास पर्वतावर सर्व पाहुण्यांपासून संरक्षण करण्याची आज्ञा दिली होती, कारण तो एका लांब खोल समाधीत जाणार होता आणि त्याला त्रास द्यायचा नव्हता. शिवभक्त परशुरामाला गणेशाने अडवल्यामुळे तो इतका क्रोधित झाला की त्याने त्याच्यावर कुऱ्हाड फेकली. गणेशाला कुऱ्हाड सहज वळवता आली असती, पण ती त्याने त्याच्या वडिलांचे असल्याने त्याने आदराने ते थांबवले नाही आणि त्याचे तुकडे सोडले. या प्राचीन कथांनी अवकाश आणि काळामध्ये इतकी मनं कशी सजीव केली याचा विचार करणं कुतूहलजनक आहे आणि असे करणे सुरू ठेवा. गणेश चतुर्थीच्या दिवशी करा हे महाउपाय, ज्यामुळे भयंकर दुःखे, कर्ज आणि सर्व संकटे नष्ट होतात. कोणतेही शुभ कार्य करण्याआधी वंदू तुझ मोरया असे म्हणत श्री गणेशाला पूजण्यात येते. असे मानले जाते की श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना बाप्पा पूर्ण करतो. तुम्हालाही आयुष्यात अडचणी असतील आणि कोणती मनात इच्छा असेल तर तुम्ही इच्छापूर्तीसाठी गणेश चतुर्थीला काही उपाय करू शकता. या उपायांमुळे नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तर ते उपाय काय आहेत ते आपण जाणून घेऊया. हे उपाय तुम्ही नक्की करायचे आहे. इच्छापूर्तीसाठी गणेश चतुर्थीला कोणते उपाय करायला हवेत? शमीची पाने. श्री गणेशाला शमीची पाने अर्पण केल्याने तुमची अडलेली कामे पूर्ण होतात. त्यामुळे वारंवार प्रयत्न करूनही कामे होत नसतील तर गणेश चतुर्थीला बाप्पाला शमीची पाने अर्पण करा. तुमची अडलेली कामे नक्कीच पूर्ण होतील. हे उपाय तुम्ही कुठल्याही चतुर्थीच्या दिवशी करू शकतात. शेंदूर. श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही शेंदूर अर्पण करू शकता. शेंदूर गणपतीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे मनोवांछित फळ मिळण्यासाठी तुम्ही बाप्पाला शेंदूर अर्पण करू शकतात. यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. दुर्वा बाप्पाला अतिशय प्रिय आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे इच्छित फळासाठी तुम्ही बाप्पाला 21 दुर्वांच्या जोडी अर्पण करू शकता.
बाप्पाला 21 दुर्वांच्या जोडी अर्पण केल्याने आर्थिक समस्याही सुटण्यास मदत होते आणि आपली गरिबी नष्ट होते. गुळ. गणेश चतुर्थीच्या दिवशी इच्छित फळासाठी तुम्ही बाप्पाला गुळाचा नैवेद्य दाखवू शकता. या उपायाने तुमच्यावरील आर्थिक समस्या देखील कमी होऊ शकतात. तर पुढील नैवेद्य आहे मालपोवा. इच्छित फळासाठी तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी मालपोव्याचा नैवेद्य अर्पण करू शकता. तुमचा जर विवाहाचा योग जुळत नसेल तर तुम्ही बाप्पाला मालपोव्याचा नैवेद्य अर्पण करू शकता. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. गणपती अथर्वशीर्ष म्हणत दूध दही पंचामृताने तुम्ही गणपतीचा अभिषेक करायचा आहे. पाण्याने देखील अभिषेक केला तरीही चालतो. चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अभिषेक केल्याने त्यांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो. गणेशाच्या अभिषेकानंतर गणपती अथर्वशीर्षाचा पाठ अवश्य करावा. शास्त्रात गणेश यंत्राचे वर्णन अतिशय चमत्कारिक साधन म्हणून केले आहे. तर तुमच्याकडे जर गणेश यंत्र नसेल तर ते तुम्ही घेऊन येऊन चतुर्थीच्या दिवशी त्याची स्थापना विशेष फलदायी असते. तर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी हे गणेश यंत्र स्थापित करू शकतात. घरामध्ये या यंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला. श्री गणेशाच्या मंदिराला भेट द्या आणि त्याला प्रार्थना करा. हत्तीला हिरवा चारा दिल्यास या समस्या लवकर संपतात. पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान केल्यानंतर गणेशाला गूळ आणि शुद्ध तूप अर्पण करावे. यानंतर या भोगाचा नैवेद्य गायीला खाऊ घाला. या उपायाने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. वैवाहिक जीवनात अडचणी आल्यास गणेश चतुर्थीचे व्रत ठेवा आणि बाप्पाला मालपुवा अर्पण करा. यामुळे लवकरच विवाह होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करणे देखील शुभ आहे. तर अशा प्रकारे गणपती बाप्पाची ही पवित्र कथा आपण ऐकली. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेअर करायला विसरू नका. लाईक सबस्क्राईब करा पुढील कथेसाठी.